वा. श्रीराम कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे की कडे, खटखट कुंटून टाकावी, खळखळ खळासी. ठीक. हा दासबोधातला दशक चौथा चार, 14व्यातला 14वा दशक, समास चौथा. चौथा आहे. आता पहिली ओवी आहे. शेवटच्या 2 वेळा वाचा. शेवटच्या. हरुषे हरुषे हासला, हा हा हो ने बुलला, हित होईना तयाला परत्रीचे, लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचना ते लक्षी, लंगले लये ते अलक्षी विहंगम मार्गे, क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो, क्षमेने क्षमो न क्षमवितो, क्षमेने क्षोभणे क्षेत्रज्ञतो सर्वाठाई. तिसरी. ठीक आहे. बघा, दासबोधाचं नित्य वाचन तुमचं आहे सगळ्यांचं, बरोबर. तर हा समास सुद्धा अनेकदा तुम्ही वाचलेला आहे. वाचता म्हणजे काय करता आणि ऐकता म्हणजे काय करता आणि वावरता म्हणजे काय करता. वाचता, ऐकता, वावरता, बोलता, हे सगळं करता. त्याच्या मागे अक्षर आहे बघा. तुमच्या परीचा शब्द म्हणजे शब्द आहे, अक्षर आहेत, शब्द आहेत, आणि त्याच्या आधारे तुमचं सगळं हे वावरणं, व्यवहार करणं चाललेलं आहे. शब्दाच्या आधारे. आता इथे एक गंमत आहे, शब्दांची गंमत आहे, अक्षरांची गंमत आहे असं आपल्याला वाटतंय. म्हणजे अकार विल्ले, आकारापासून ते अगदी काय ते स्वर सगळे, आणि मग पुढची व्यंजन क ख ग ग पासून हळक्षज्ञ पर्यंत एक मराठी देवनागरी लिपी आहे आपली, आपल्या व्यवहाराची आहे म्हणून ही. नाही तर इथे मुळामध्ये कुठच्याही जगातली कुठचीही भाषा मुळाशी काय आहेत, स्वर आहेत, आणि त्या स्वराच्या आधारे, उच्चाराच्या आधारे शब्द आहेत, मिळून काय एक भाषा आहे. आणि भाषेच्या आधारे व्यवहार चाललेला आहे. व्यवहार चाललेला आहे म्हणजे जग चाललेलं आहे, जग चाललेलं आहे, बरोबर आहे. आता इथे बघा, हा जो सगळा शब्दाचा व्यवहार चाललेला आहे तो कुठे चाललेला आहे. मग शब्दाच्या, अक्षराच्या व्यवहाराच्या मागे त्याला म्हणायचं पार्श्वभूमी कोणती आहे. तुम्ही चित्रपट पाहता, चित्र पाहता, तर तिथे पडदा असतो, पार्श्वभागी म्हणजे मागे पडदा असतो, मागचा भाग पुढे दिसतो म्हणून तो समोर म्हणतात त्याला. मग पण जे उमटलेलं चित्र आहे त्याच्या मागे काय आहे तर पडदा आहे तो. तसं ही जी अक्षर जी आहेत, जी उमटत आहेत, शब्द जो आहे उमटतो आहे, त्याच्या मागे म्हणून पार्श्वभूमी कसली आहे तुमच्या सहज लक्षात येणार आहे की ती आकाश आहे. आकाश आहे म्हणजे शब्दाचा हा व्यवहार कुठे चाललेला आहे, कुठे चाललेला आहे. आकाश, आकाशच आहे. अगदी पुढे दृश्य रूपामध्ये जरी सगळं उमटलेलं दिसलं
दृश्य रूप उमटलेलं दिसलं म्हणजे आकाशानंतर नंतर म्हणा वायू आहे, तेज आहे, जल आहे आणि जड म्हणून पृथ्वी आहे. ह्या सगळ्याचं मिळून दृश्य आहे. हे सगळं दृश्य दृश्य दिसत आहे, असं दृश्यमान असं आहे. कुठे? आकाशात आहे. आकाशाला हात लावता येतो? आता तुमचा जो हा हात आहे तो आकाशाला लावता येतो? नाही. तसाच्या तसा पुढे मागे जातोय. आकाश हाताला लागत नाही. मग ह्या सगळ्या व्यवहाराला तुम्ही जग नाव दिलेलं आहे, व्यवहार नाव दिलेलं आहे. हे सगळं कुठे आहे? त्याला आधार म्हणून काय आहे? मग तुम्ही म्हणणार आकाश आहे. आकाश आहे. मग ह्या आकाशातलं काहीतरी तिथे राहिलं म्हणजे वस्तीला राहिलं असं आहे का हो? आहे का? काही नाही. आकाशात एक दृश्य म्हणून ढग आलेला दिसला तरी तोही तिथे राहत नाहीये, तोही जातोय. मग हे शब्द म्हणून तुम्ही जे आहे आणि शब्दाआधारे व्यवहार म्हणून जो चाललेला आहे जग म्हणून, अगदी तुम्ही म्हणता खरं खरं सर्व संवेदनांचं विश्व म्हणता तुम्ही, है ना? 5 संवेदना आहेत ना सगळ्या, स्पर्श रूप रस गंध वगैरे. हे सगळं दृश्य खरं तुम्ही ज्याला म्हणता सत्य, मग त्याचा आधार काय राहिलेला आहे? त्याला काय खरं खोटं काय त्याला म्हणणार काय तुम्ही त्याला? खरं किती मानणार? आणि खरं म्हणता म्हणून मग खोटं किती मानणार? साधार आहे का ते? साधार म्हणजे आधाराला काहीतरी आहे का ते? काही नाही. स्वप्नवत शब्द तुमच्या ओळखीचा म्हणून स्वप्न शब्द वापरला. स्वप्न कसं पाहता? कुठच्या डोळ्याने पाहता? आणि पाहिलेलं त्या स्थितीत, ज्या स्थितीत असतात त्या, ती स्थिती नाहीशी झाली की पुन्हा काही पुढच्या स्थितीत, म्हणजे अगदी तुमची झोपेत पाहता स्वप्न. ती झोप नाहीशी झाली की जाग आली. मग त्या जागेत काहीतरी राहतं का ते? काहीतरी असतं का ते? ते झोपेतलं जेवढं भ्रमरूप तेवढं ह्या जागेतलं सुद्धा हे भ्रमरूप आहे. हे तुम्हाला आता कळलं का? ह्याला आधार काही नाही, काही नाही. अक्षर आहे. अक्षरच अक्षर म्हणजे शब्द. पण बघा मराठीमध्ये ही जी आपली किंवा देवनागरी संस्कृत हा येथे नाही फार अर्थपूर्ण सगळं आहे. हे अर्थ शोधला तर अर्थ लागला तर ह्या अक्षर म्हणून जे आहे त्याचा व्यवहार हा अगदी त्याला म्हणतो तकलादू खरा नाही, असा वरवरचा भासमान, भासही तो खरा नाही असा आहे. त्या सगळ्यावर फक्त शून्यच ठेवावं लागतं. शून्यच उरतं. आणि म्हणून हळ आई पासून स्वर झाले ते व्यंजन झाले की संपलं. हळ क्ष ज्ञ क्ष ज्ञ, हे सगळं ज्ञ म्हणून जो जाणणार आहे. ज्ञ म्हणजे जाणता. ज्ञ म्हणजे जाणणारा, जाणता, जे जाणलेलं जाणणंच केवळ फक्त आहे. म्हणून ते शब्द शेवटी एक आलेला पासून क्षेत्र
क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणून हा सगळा व्यवहार तुम्हाला, क्षेत्र म्हणजे जागा सगळी, ते क्षेत्र होत आहे ना. अमुक एका क्षेत्राला मी गेलो, काय मुंबई म्हणा, पुणे म्हणा, अमेरिका म्हणा, काय म्हणा, अमेरिका म्हणा, ते क्षेत्र आहे. तिथे गेलो असं म्हणता म्हणजे ते पाहिल्यासारखं, पाहिलं आणि ते ओळखलं म्हणून जाणलं, त्या क्षेत्राचा जाणता झाला तो. मग अमेरिका पाहून आला. तसं हे क्षेत्र जे आहे, तुम्ही जे वावरतोय असं म्हणताय, क्षेत्र ह्याचा जाणता म्हणून आहे तो तू आहेस, क्षेत्रज्ञ. क्षेत्र खरं असो खोटं असो, पण तो ओळखणारा आहे, पाहणारा आहे, जाणणारा आहे, म्हणून तो जाणता आहे, क्षेत्रज्ञ. तो कोण आहे? तिथे बोध काय होतो? आपण आहे. आपण आहे हा बोध आहे तिथे. आपण, आपण म्हणजे स्वतः. एवढंच आहे फक्त. तुमच्या लक्षात येईल बघा, क्षेत्र म्हणून सुद्धा काही नाही. आता जाणणारा म्हणून जो आहे तोच आहे केवळ क्षेत्रज्ञ. हे लक्षात घ्या. तेव्हा हा सगळा जो काही आहे चाललेला विश्व म्हणा, काय म्हणा, भ्रम म्हणा किंवा खरं म्हणा, सत्य म्हणा, आहे भ्रमच, पण ते वावरताना खरा वाटतो म्हणून खरा म्हणा किंवा खोटा म्हणा. टिकत नाही म्हणून खोटा म्हणायचं, राहत नाही, शिल्लक आहे, राहत नाही म्हणून त्याला खोटा म्हणायचं. झोपताना होतं जे, ते सकाळी अनुभवातलं ते सकाळी बदललेलं असतं, किंवा आत्मा मागच्या क्षणाला जे होतं ते पुढच्या क्षणाला बदललेलं असतं, म्हणून त्याला म्हणायचं हा भास आहे, खरं काय नाही. चिरस्थायी, स्थायी असं त्याला काही रूप नाही, आधार नाही. मग म्हणतो अरे काहीतरी खरं बोल, उगाच निराधार काहीतरी बोलतोय, म्हणजे आधार नसलेलं काहीतरी बोलतोय, निराधार. तसं हे निराधार आहे सगळे, ह्याला आधार नाही तुझ्याशिवाय. तू म्हटलंस की तो आधार होतोय. तू म्हणशील तेव्हा त्याला सत्य स्वरूप येते. तू नाही म्हटलं तर नाही, कदापि नाही. तेव्हा जाणायचं म्हणजे काय? आता अध्यात्म म्हणता तुम्ही, तर अध्यात्म म्हणजे आधी आत्मा आहे. आत्मा शब्द इकडे काय शब्द आला? क्षेत्रज्ञ, जाणणारा. तो जाणता म्हणून जो आहे, जाणणारा म्हणून जो आहे, त्याला जाणलं की सगळं अध्यात्म पूर्ण झालं. जाणत्याला जाणा, जाणत्याला ओळखा, आणि ती पूर्ण ओळख करून घ्या, अर्धवट नाही. जाणत्याची ओळख पूर्ण झाली पाहिजे. आता ती पूर्ण ओळख कशी आहे माहिती? एकदा दर्शन झालं की ती होतेच पूर्ण ओळख. तुम्हाला जरी काय खात्री नाही पटली, पण एकदा ते दर्शन व्हायला पाहिजे. जाणता जो आहे त्याला काय म्हणा, साक्षात्कार म्हणा, काय म्हणा. आणि ते दर्शन होण्यासाठी आपल्याला आशीर्वाद पाहिजे. लक्षात घ्या, बाहेरचा कोणाचं नाही. ते दर्शन होण्यासाठी त्याचाच त्याला आशीर्वाद पाहिजे. म्हणायचं सद्गुरूचा आशीर्वाद पाहिजे, सद्गुरु कृपा पाहिजे. पण तो आशीर्वाद सद्गुरूचा जो मिळतो आहे तो त्याचा त्यालाच आहे. म्हणतो तो क्षेत्रज्ञ म्हणून आहे, तोच आहे एकमेव सद्गुरु म्हणून. त्या क्षेत्रज्ञाला जे काही जाणतो तो, त्यात काही खरं नाहीये. खरं काय आहे? तोच स्वतः, स्वयमेव, स्वतः स्वयंसिद्ध जाणता क्षेत्रज्ञ सद्गुरु.
परमात्मा, आपला आपण. बाह्य सद्गुरू तुम्हाला दाखवतो. बाह्य सद्गुरू काही तुमच्या कर्मधर्म काय पूर्व पुण्याने बाह्य सद्गुरू भेटतो, नाही तर भेटत नाही. खरा जाणता काही तुमच्या पुण्य गाठीला असेल तर त्याची भेट होते आणि तो दाखवते, हे हे तू आहेस. तो दाखवते, हे तू आहेस. दाखवून दिल्यावर त्याची स्वतः प्रचिती घ्यावी लागते, स्वतः स्वतःची. आता बघा, साखर खाल्ली, जो साखर खाईल त्याला त्याची गोडी कळणार. दुसरा सांगणार, अरे साखर ना अशी गोड असते, काय मधासारखी असते, आणखी काय 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 सांगेल, पण ती कळणार नाही गोडी. ती त्याने स्वतःच सांगली पाहिजे, स्वानुभवे. तस क्षेत्रज्ञ म्हणून जो आहे तो स्वानुभवे जाणायचा आहे. अक्षर सद्गुरूने दिलेली आहेत. अक्षर, ते अक्षर म्हणजे तो नाही, पण त्या अक्षराचा अर्थ म्हणून ते घोकत 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 राहिल्यावर त्या अक्षरांचा अर्थाचा जो काही उजेड आहे तो तुमच्या प्रचितीला येतो. आता तो कुठे ती अक्षर घासली जातील? ती अक्षर जिथे घासली जातील ते असून असून काय असेल? पंचतत्वातलं आकाशच असणार. अक्षर उमटतात पुढे आकाशात. आकाश कुठे आहे? तर ती पोकळी. आकाश म्हणजे काय म्हणतो आपण? पोकळी आहे. तर ते सर्व सांडून मला भजा. मला भजा म्हणजे मला ओळखा. सर्व बाजूला सारून, दृश्यामधलं सर्व बाजूला सारलं की अदृश्य म्हणून आकाश राहते, आकाश म्हणून पोकळी राहते. आणि तिथे त्या ठिकाणी, ठिकाण आहे की नाही माहित नाही, ठिकाण म्हणायचं, स्वरूप स्वयंसिद्ध असं ज्याचं त्याला दिसतं किंवा उघड होतं. म्हणून परमात्मा उघड आहे किंवा उघडा आहे, कारण तो आकाशापेक्षा पण सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे आकाशापेक्षा पण व्यापक आहे, विशाल आहे, असं आहे. मग ही जी ओळख आहे ती अक्षर ओळख होते. अक्षराने ओळख कसली होती? अक्षर होणं म्हणजे नाहीसं होणं, कमी कमी होत, नष्ट होत, ते क्षर आहे. आणि अक्षराने ज्याची ओळख होते ते तो अक्षर आहे. अक्षर आहे बघा. अक्षर आहे म्हणजे काय? अक्षर आहे या अर्थाने आहे. कारण त्या अक्षराच्या मुळाशी जे आहे तो जो ध्वनी आहे, अक्षराचा ध्वनी, नाममंत्र म्हणा काय म्हणा, तो ध्वनी जिथे होतो आहे तो ध्वनी आपण आहे असा ध्वनी आहे. तो मी आहे असा तो ध्वनी आहे, ज्याचा त्याने ऐकायचा, ज्याचा त्याला ऐकू येतो, ज्याचा त्याला ऐकू येतो. आपण असल्याची हमी, त्याला स्वामी म्हणतो आपण. एखाद्या स्वामी म्हणजे काय? स्वची हमी. स्वामी म्हणजे काय? स्व म्हणजे आपण आहे अशी हमी म्हणजे स्वामी. आपला आपण निजांगे. तो कसा आहे? जसा आहे तसा. तो निर्माण झालेला नाही कधी काळी, मूळचाच स्वयंसिद्ध असं म्हणतात ते. तो पाहायचा आपण, त्याचा त्यालाच आशीर्वाद घेतला त्याने. तर बाहेर बघत बसलं तर मग बाहेरचं आहे, आणि बाहेरचं झालं की त्या बाहेरच्या सारखाच होतोय, राहतोय आणि उरतोय तसं, आणि नाहीसा होतोय. जेवढ्या होईल तेवढं दृश्याची सोबत मागे सारत सारत सारत
स्वला गाठा, स्वरूप ओळखा. असं ते आहे. तर हे चिंतन वाढवा. याला म्हणायचं आत्मचिंतन. आत्मचिंतन वाढवा. ते इतकं वाढवा की आकाशाच्या पलीकडे पोहोचाल. आकाशाच्या पलीकडे म्हणजे काय? आकाशाच्या आधी. आणि तसे होऊन राहाल. त्याला म्हणायचं अमृत असणं. अमृत असणं स्वरूप. जय गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय.